नाशिक मुंबई महामार्गावर काल मध्यरात्री एक अपघात घडला। या अपघात नाशिकच्या आडगाव नाका या ठिकाणी घडला। आपण जर या ठिकाणी बघू शकतो, आपण सध्या अपघात स्थळावर आहोत। या ठिकाणी आयसर ट्रक आणि चारचाकीमध्ये हा अपघात घडलाय। हा अपघात जो घडला हा रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास घडलाय। आपण जर बघू शकतो या ठिकाणी हा आयसर आहे तो नाशिककडून पिंपळगावच्या दिशेने जात होता आणि जी चारचाकी आहे ती पिंपळगावच्या दिशेने नाशिकमध्ये जात होती। आपण जर बघू शकतो या ठिकाणी जो आयसर आहे तो पूर्ण त्या ठिकाणी तो लेन तोडून जो आहे तो विरुद्ध दिशेला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या आयसरच्या धडकेत हा चारचाकीचा अपघात घडलाय। ट्रक आणि चारचाकीचा अपघात घडलाय। आपण जर बघू शकतो या ठिकाणी या अपघाताची तीव्रता इतकी भीषण आहे की या अपघातामध्ये जे चारचाकी वाहनामध्ये जे चौघे होते त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आणि या आयसर चालक आहे तो फरार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। एकंदरीत हा आयसर चालक आहे तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं देखील बोललं जाते। मात्र या संदर्भात नाशिक पोलिसांचा तपास सुरू आहे आणि सध्या आपण जर बघू शकतो या ठिकाणी हा अपघात घडला आणि या अपघाताच्या ठिकाणी जर आपण या आयसरची ही जर परिस्थिती बघतोय, संपूर्ण आयसरचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत या अपघाताची तीव्रता यातून आपल्याला समजू शकते आणि जर या ठिकाणी आपण जर बघतोय चारचाकी वाहनातून जे चौघे होते ते नाशिकचेच असल्याची माहिती मिळत होती। आपल्या खासगी कामासाठी ते नाशिकच्या पिंपळगाव या ठिकाणी गेले होते आणि पिंपळगावकडून ते पुन्हा नाशिककडे येत असताना हा अपघात घडलाय आणि या अपघातामध्ये या चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। तर ट्रक चालक जो आहे तो फरार असल्याची देखील माहिती मिळते आणि तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा देखील संशय व्यक्त केला जातो। या संदर्भात नाशिक शहर पोलीस आता पुढील तपास करत आहे। कॅमेरामन किरण कटेरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।